घेतलं? हा विजय माझे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या चरणी अर्पण करत आहे आणि कैलासवासी विशाल जाधव यांचं कार्य आणि माझ्या मातोश्री यांचं कार्य त्यांच्या आशीर्वादाने हा विजय झालेला आहे. आणि वॉर्ड नंबर 3 मध्ये जे मी वचन दिलं होतं की माझ्या वॉर्ड नंबर 3चं सदर बदल सोनं करणार, याला ते मी वचन घेतले, मी वचन 100% पूर्ण करणार. माझं वचन पूर्ण करण्यासाठी माझे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे आणि मला मोलाची साथ मिळालेली आहे. आमचे खटावचे कोरेगाव खटावचे आमदार आहेत आदरणीय महेश शिंदे साहेब, त्यांनी मला खूप मदत केलेली आहे, त्यांचाही पाठिंबा आहे, तर त्यांचे मी आभार मानतो. आणि शिवछत्रपतींच्या चरणी मी नतमस्तक झालेलो आहे. माझे 2 उमेदवार घेऊन ते सुजितची आई आहेत आणि गुरुदेव कांबळे आहेत, या दोघांना इथे घेऊन आलेलो आहे मी. तर या सातारा शहराचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, मी वचन दिलेलं आहे आणि प्रामाणिक मी प्रयत्न करणार आहे. मी रोजगाराचा मुद्दा घेतला होता. माझ्या शहरातल्या, माझ्या जिल्ह्यातल्या जे तरुण आहे, मुली आहेत, मुलं आहेत, यांना देशाबरोबर परदेशामध्ये मी नोकरी लावणार आहे, त्याच्याबद्दल मी वचन देत, त्याबद्दल मी कटिबद्ध आहे. आणि हा विजय माझा नसून माझे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांचा आहे. धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं, वॉर्ड क्रमांक 3 मधील जेवढे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांनी मला त्यांचे खरंच मी मनापासून आभार मानतो. कारण मी तो त्यांना शब्द दिला, मी वचन दिलं त्यांना, तुम्ही मला माझ्या उमेदवाराला निवडून आणा, मी तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. त्याप्रमाणे माझ्या मतदार बंधू आणि भगिनीचे मी मनापासून कोटी कोटी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. विरोधकांनी अनेक पुरवठ्या केल्या, मात्र आपल्या मतदारांनी आपल्याच मतांना विजयी केले, त्याबद्दल काय विरोधकांना मी आतापर्यंत त्याची गिनती धरलंच नव्हतं, त्यामुळे विजय आपलाच होता 100%. आणि जोपर्यंत माझे दैवत माझ्या बरोबर आहेत, माझे वॉर्ड क्रमांक 3 मधील माझे मतदार बंधू भगिनी माझ्या बरोबर आहेत, मला कोणाची गरज नाही. जनतेनं जो सुशीलदादांच्या शब्दावर विश्वास ठेवून जो चांगल्या पद्धतीने व्यवस्थित निकाल लावून दिला, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आणि सुशीलदादांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या घरातल्या पोराला रस्त्यावर उतरून एक म्हणजे जवळचं हक्काचं पोरग, त्यासाठी त्यांनी जे केलं ते मी कधीच विसरू शकत नाही. हे आनंद अश्रू आहेत आणि निष्ठेचं फळ काय असतं हे दादांमुळे मला कळलं. छत्रपती शिवाजी राजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती. त्याच पद्धतीनं उदयनराजेच्या माध्यमातून रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करून आमचे सन्माननीय मित्र सुशीलदादा मोजर यांनी एक अतिसामान्य कुटुंबातल्या मुलाला, म्हणजे 18 पगड जातीचे हे सगळे मावळे एकत्र करून अतिसामान्य कुटुंबातले 2 उमेदवार या ठिकाणी निवडून आणलेले आहेत. खऱ्या अर्थानं हा विजय हा छत्रपतींच्या आशीर्वादानं मिळवलेला, उदयनराजेंच्या आशीर्वादानं मिळवलेला विजय आहे. आणि तमाम इथल्या वार्ड क्रमांक 3च्या मतदार बंधू आणि भगिनींच्या या माध्यमातून हा विजय मिळालेला आहे. ज्या पद्धतीनं दादांनी सांगितलं की बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीनं मी मिटवणार आहे. माझ्या मतदारसंघातला या वार्ड क्रमांक 3 मधला एकही जो मतदार असेल आणि जो बेरोजगार असेल, त्या बेरोजगारांना चांगल्या पद्धतीची नोकरी देण्याचं आश्वासन दादांनी या ठिकाणी पाठीमागे निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान दिलं होतं. ते आश्वासन सुद्धा पूर्ण करणार याचं अभिवचन सुद्धा आता या ठिकाणी या विजयाच्या या प्रचाराच्या मोहिमेमध्ये दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी गुरुदेव कांबळे आणि आमच्या आईसाहेब या ठिकाणी या दोघंही चांगल्या मतानं निवडून आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं विरोधकांना या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं आकाश दाखवलेलं आहे, एवढंच मी सांगेन. आणि पुन्हा एकदा मी सुशीलदादांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तमाम मतदार बंधू आणि भगिनींचा आभार मानतो.